आदरणीय काशीनाथजी लावरे सरांचं स्वागत, सुरेशजी नरवाडे। ह्या ज्या भेटवस्तू आहेत तर आदरणीय तहसीलदार, आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी संजयजी गरकळ सर यांच्या वतीने ह्या भेटवस्तू आहेत। कृपया आपण सर्वांनी त्या भेटवस्तूंचा स्वीकार करावा। आपल्या चिंचोली बोरे येथील नवोदित लेखक तथा कवी विनोदजी बोरे यांचं पडद्यामागचे नायक हे पुस्तक सोबत भेटवस्तू म्हणून आहे। तर आदरणीय साहेबरावजी इप्पर सर यांचं स्वागत केंद्रे गजाननजी तनपुरे हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो। यानंतर आदरणीय सुभाषरावजी गरकळ सर यांच्या स्वागतासाठी यानंतर बीडी देशमुख सर यांचं स्वागत सुनील सोचक त्रिभटरावजी सोनुने सर यांच्या स्वागतासाठी त्यांच्याच विद्यार्थिनी असलेल्या कोनाटी येथून ज्यांचं आगमन झालेलं आहे असे गंगाताईंना विनंती असेल। खरं तर एक कवी म्हणतो की आठवणीच्या प्रदेशात मी मनाला कधी पाठवत नाही, कारण जाताना ते खुश असतं आणि येताना मात्र त्याला येवत नाही। भूतकाळातील आठवणींचं असंच काहीसं असतं की पहिली गोष्ट तर माणूस भूतकाळात रमत नाही आणि रमला स्वागताचं आणि परस्पर संवाद। विद्यार्थ्यांची नावं मला घेता नाही आली तर अशा विद्यार्थ्यांनी कृपया आपल्या गुरुजनांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी पुढे यावं। कृपया जे कोणी राम अरे वरतून 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 घे मागचे घे।
सर सम्राट अशोक हाच न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचा मार्ग ज्यांनी आपल्या राज्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला, बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमतः आजच्या ह्या आमच्या 1989-90च्या बॅचच्या ह्या विशेष गेट टुगेदरच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मी आपल्या सर्वांच्या वतीनं अभिवादन व्यक्त करतो. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपल्या श्री शिवाजी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय ह्याचे आम्ही ज्यावेळेस विद्यार्थी होतो त्यावेळेसपासून ज्यांचं नाव ऐकत होतो लावरे सर आणि ज्यांना बघण्याचा योग आला ते आपले सर्वांचे मार्गदर्शक, उपस्थित आमचे सर्व शिक्षक ज्यांनी आम्हाला घडवलं आणि आम्ही घडण्याचा प्रयत्न केला किंवा बिघडण्याचा प्रयत्न केला, ते आम्हाला घडवणारे बिघडवणारे सर्व शिक्षक इथे उपस्थित असलेले आणि आम्ही घडलेले आणि बिघडलेले सर्व विद्यार्थी उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी, प्रथमतः आपल्या सर्वांचं ह्या गेट टुगेदर मध्ये आपल्याच वतीनं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आपल्या सर्वांसाठी एकदा टाळ्या. 2019 पासून आम्ही विचार करत होतो की आपलं एक गेट टुगेदर करायचं आणि त्याच्यानंतर आज मला वाटतं 5-6 वर्ष झाले की आम्हाला यश संपादन झालंय आणि आम्ही एकत्र आलेलो आहोत. दरम्यान कोरोनाचा काळ येऊन गेला, लॉकडाऊन झालं आणि मग आमचा तो प्रयत्न पूर्णत्वास जाऊ शकला नाही, पण थोडा उशीर का होईना आम्ही एकत्र येऊ शकलो. आज ही आमच्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे. आणि 1990 नंतर आम्ही आमच्या वेगवेगळ्या मार्गाने इथून गेलो आणि आमच्या कामाच्या ठिकाणी, शिक्षणाच्या ठिकाणी स्थिरावलो आणि ते उडण्याचे पंख या शाळेने आम्हाला दिले. पोहोचले, लोक आपापल्या क्षेत्रामध्ये पोहोचले, चांगलं काम करायला लागली आणि ती आपल्या शाळेसाठी सुद्धा फार मोठी गोष्ट, एक उपलब्धी आहे असं आम्हाला वाटतंय. मग आम्ही आमच्या क्षेत्रामध्ये कुठं काम करत आहोत, कशा प्रकारे करत आहोत आणि त्यानंतर मग आमच्या शाळेमध्ये आता त्या 30 वर्षामध्ये काय परिवर्तन झाली, आमच्यासाठी हा एक फार मोठा औत्सुक्याचा विषय होता. आणि इतकी उत्सुकता होती आम्हाला एकमेकाला भेटण्याची, आपल्या शिक्षकांना बघण्याची, त्यांचं वंदन करण्याची, ह्या भूमीला भेट देऊन ह्या वास्तूचं सुद्धा वंदन करण्याची, कारण जिथे आमची सर्वांची पायाभरणी झाली. आणि एका कोणत्याही कुटुंबातील मुलाला म्हणा किंवा मुलीला म्हणा, आपल्या स्वघरी माहेरीमध्ये येत असताना ज्या भावना असतील कदाचित त्या सर्व आमच्यामध्ये आहेत. आणि एखाद्या लग्नामध्ये जसं सर्व घरात लग्न होतं आणि मग त्या सासूबासनी घरी येतात आणि एकमेकांना भेटतात, तसा आज या सोहळ्यामध्ये आम्ही कदाचित त्याच भावनेने सर्वजण एकत्र आलो आणि तुम्हाला सर्वांना बघून आम्हाला फार मोठी खुशी होत आहे. आज आपल्यामधील आमचे सर्व शिक्षक, बीडी सर म्हणा का SS गरकळ सर, BS गरकळ सर, किपर सर, भावने सर, नरवडे सर, DU, TD सोनवणे सर, कधी ना कधी अगोदर भेट झाल्या, परंतु इतके आपल्यामध्ये माणसं म्हणून एक आपल्याला लिमिटेशन असतात. सर्वजण फार मोठे बदलले माझ्यासह, कारण आम्हाला तुम्ही छोटं होतं त्यावेळेस बघितलं, आता तुम्ही त्यावेळेस यंग होते आमच्या वयाचे. आणि ह्या साऱ्या परिसरामध्ये इकडे तिकडे बागडत असताना तुम्ही आम्हाला जे खेळवलंय ते शिकवलं आणि घडवलं, त्याबद्दल मी आमच्या सर्व ह्या 89-90च्या बॅचच्या मार्फत आपल्या सर्वांना वंदन करतो. माझ्या सर्व बंधूंना विनंती करेन की आपल्या जागेवर उभं राहून एकदा सर्वांना आपण नमन करूया.
सर्व शिक्षक वर्ग, आपले सर्वांचे आम्ही ऋणी आहोत आणि आपल्याला वंदन आहे. धन्यवाद. इथे सर्व आलेली मंडळी आहे, आता त्यांचा परिचय होणारच आहे. आम्ही जर एका वर्गात शिकलो, एका बेंचवर बसलो, संजू असेल, मी असेल, आम्ही म्हणजे इथे फार अशा 3-4 वर्ष, संजू आमचा 3 वर्षाचा मित्र आहे, बाकीचे सर्व आमचे 5व्या वर्गापासूनचे मित्र आहेत इथे असलेले. आणि त्याच्यानंतर 30 वर्षानंतर बघतो आपण कदाचित, आता नंतर आम्हाला आमच्या पुन्हा एकदा ओळखी होतील आणि मग आम्हाला ते पुन्हा त्या काळातले दिवस आठवणार आहेत, असं गृहीत धरून आम्ही इथे आलेलो आहोत. पण या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आमचा हा होता की शाळेने आम्हाला आज जे आहोत आम्ही ते आम्हाला दिलेलं आहे. मग आम्ही शाळेला काय दिलेलं आहे किंवा आम्ही शाळेला काय द्यायला पाहिजे आहे. कारण शाळेचे जे आमचे उपकार असतील आणि शाळेचे जे आमचे ऋण असतील, आम्ही कदाचित ते फेडू शकणार नाही, पण आमच्याकडून काही ना काही शाळेला योगदान मिळते का नाही हा महत्त्वाचा प्रश्न असतो कोणत्याही शैक्षणिक संस्थेसाठी. आणि मग त्या दृष्टिकोनातून सुद्धा इथून पुढचे जे काही बॅच येतील, आमच्या ज्या बॅच असतील, मला वाटतं त्यांच्याकडून थोडं फुल ना फुलाची पाकळी काही कॉन्ट्रीब्युशन शाळेला होते का, असं सुद्धा आमच्या डोक्यात विचार होता. आणि ह्या सुवर्ण अशा आपल्या क्षणाचं आम्ही अशा प्रकारे त्याचं नियोजन व्हावं हा आमच्या डोक्यात विचार होता. आणि मग त्यामुळं आज आमच्या सर्व बांध्याच्या वतीनं आम्ही ह्या शाळेला, आमच्या शाळेला, ज्यावर आपला देश चालतो ते आपल्या देशाचं संविधान आणि काही ग्रंथ, ज्यामध्ये या संविधानाचा अर्थ आपल्याला वाचल्यामुळे कळत नाही आणि त्याच्यावर वाचावं लागतं. कारण तुम्हीच आम्हाला शिकवलं की संविधान कसं शिकायचं. जे संविधान आम्ही शिकलं, अनेक लोकांना तर शिकवतो. आणि आपल्या इथे सुद्धा ह्या संविधानाविषयी आणि चर्चा होत असली पाहिजे. पण आमच्या वतीनं आम्ही शाळेला एक संविधान आणि काही संविधानावर असलेले ग्रंथ, त्याच्यासोबतच काही वेगवेगळ्या अशा प्रकारचे सुद्धा ग्रंथ आम्ही देऊ इच्छितो. मला वाटतं मी आपल्या सर्व शाळेचे जे काही कोणी इथे शिक्षक असतील, आजचे मुख्याध्यापक असतील, मोरे सर असतील आणि शाळेचे पदाधिकारी असतील, त्यांना विनंती करतो की आमच्याकडून हे ग्रंथ आपण स्वीकार करावेत. ह्याच्यामध्ये 2-3 प्रकारचे ग्रंथ साधारणतः इथे आपल्या शाळेला देण्याचा आमचा विचार आहे. एक तर भारतात संविधान आहे, संविधानावर काही लिखाण आहेत, काही याच्यामध्ये कविता संग्रह आहेत, काही शिक्षकांसाठी सुद्धा पुस्तकं आहेत, शिक्षणाचे रहस्य, चांगल्या अध्यापनाचे रहस्य, विद्यार्थ्यांसाठी सुद्धा काही चांगले ग्रंथ याच्यामध्ये आहेत. आणि मी आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या मार्फत, मुख्याध्यापकांच्या मार्फत अशी विनंती करेन की हे ग्रंथ नक्कीच आपण वाचावेत, आपल्या ग्रंथालयामध्ये ते ठेवावेत. सर्व शिक्षक, विद्यार्थी यांनी नक्कीच ते ग्रंथ वाचावेत. इथे आपण सर्वांच्या मार्फत हे ग्रंथ आपण शाळेला देऊया. तुमचे बंधू म्हणून इथे माझ्यासोबत सुभाष आहे, रामू आहे, डॉक्टर रामेश्वर, आणि आपण ज्यांना ज्यांना शक्य होईल आपण, तुम्ही परवानगी दिली तर आम्ही तुम्हाला ते आता ग्रंथ देऊ. सर्वांना विनंती आहे की ज्यांना ज्यांना शक्य होईल आपण जमेल का सर? सर मुख्याध्यापक आहेत का आपले? मोरे सर आहेत? ठीक आहे, आपण लावरे सर आणि सर्वांकडे हे सुपूर्द करूया जेणेकरून ते शाळेला मिळतीलच. धन्यवाद. सर संस्थेच्या वतीनं हे स्वीकारलेले आहे.
धन्यवाद सर. आपण आमच्या मार्फत आपल्या शाळेला जे ग्रंथ द्यायचे होते त्याचा स्वीकार केला, त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. आणि आणखी एक आपल्या सर्वांना आमच्या मार्फत एक विनंती आहे की त्यावेळेची जी बॅच होती सर आपली, त्याच्यामधले काही विद्यार्थी, आम्ही असा प्रयत्न केला की आमचे कोणाकडे काही फोटो आहेत का त्या काळामधले, तर काही जणांची मिळाले आणि आम्हालाच ओळखणं जरा जास्त अवघड झालं होतं. ते एक बॅनर आपल्या हस्ते आम्हाला रिलीज करायचंय आणि मग त्या फोटो मध्ये काही सर्वांसाठी एक मेमेंटो आम्ही आज आणलेला आहे. आयोजकांना मी ही विनंती करेन की हे बॅनर आपण त्यांच्या हस्ते रिलीज करूया आणि तुम्ही जर आम्हाला ओळखलं याच्यात आम्ही कोण आहे तर आम्ही तुमचे जास्त उपकृत राहू. हे त्या काळातले कदाचित खोडकरे पोरं होते आणि चांगले अभ्यासू पण होते. थँक्यू सर. संजय येतो, दत्ता कामते आहेत, रवी मोरे, हा काष्टे सर आहेत, आपल्यातून निघून गेले. हाफ पॅन्ट सुभाष आहे, सुभाष. सर आणखी एक विनंती, हे सर्वांना आपल्याला मेमोंटोच्या फॉर्म मध्ये पण आपल्या हस्ते द्यायचं आहे. रामेश्वरला विनंती आहे की ते 2 डबे जर आणले तर आपण देऊया आपल्या मित्रांना. ते त्या बॉक्स मध्ये बघा, फक्त बॉक्स आणा. मी खंडारे साहेबांना विनंती केली असते की त्यांना बोलायचं, पण ते कदाचित त्यांना ओळखणार नाही की ते कोण कोण हिरे आहेत म्हणून त्या फोटो मध्ये. एक 2च मिनिटात संपेल सर. आपल्यामध्ये इथेच उपस्थित आहेत तहसीलदार संजय गरकळ यांचा. याच्यामध्ये एक बारीकसा अगदी कोमल चेहऱ्याचा जो मुलगा दिसतो, फार संजू त्या काळामध्ये आमच्या सर्वांपेक्षा जरा छोटा, नीटभाषी आणि गोंडस अशा प्रकारचा होता. संजू आपल्या समोर आहे, अजून आहे. आणि लावरे सर आणि इपर सर आणि गरकळ सरांना विनंती की संजूला हे एक आमच्या सर्वांच्या मार्फत द्यावं स्मृतिचिन्ह. त्यासोबतच डॉक्टर रामेश्वर सानप आपल्या समोर आहेत. रामेश्वरला सुद्धा आपल्याला हे द्यायचं आहे. सर्वजणांना विनंती की आपण द्यावं. त्याच्यानंतर उद्धव मोरे आहेत उपस्थित येते. गणेश डोईफळे आहेत.